पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर आता सर्व भारतभरात सिव्हिल सर्व्हिसेसची चर्चा सुरू झाली आहे. परंतु प्रश्न असा आहे की कोणी त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये म्हणत आहे, कोणी ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये आणि कोणी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये. तर हा सर्व काय प्रकार आहे आज बघू. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य जाऊन ब्रिटिश सरकारचं डायरेक्ट वर्चस्व भारतावर आलं आणि त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या अध्यक्षतेखाली त्यांनी स्थापन केली इंडियन इम्पेरियल सर्व्हिसेस. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली आपण इंग्रजांकडून इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस स्वीकारली करी, पण त्याची दोन भागात विभागणी केली. भाग पहिला ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि भाग दुसरा सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये येतात इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. आणि सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये बाकीच्या सर्व सर्व्हिसेस येतात, जसं की रेव्हेन्यू सर्व्हिस, हेल्थ सर्व्हिस, पोस्टल सर्व्हिस आणि फॉरेन सर्व्हिस. ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि सेंट्रल सर्व्हिसेस यात मुख्य फरक असा आहे की ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या पर्सनलला कॅडर अलोकेशन होतं, म्हणजे त्यांना सेंट्रली सिलेक्ट करून स्टेटमध्ये पाठवलं जातं. परंतु सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेसचे पर्सनल्स हे केंद्राद्वारेच निवडले जातात आणि ते शेवटपर्यंत केंद्रासाठीच काम करतात. आशा करतो तुम्हाला हा कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. तुमचाच आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र.